देश पातळीवर मेडिकल प्रवेशासाठी 3 मे रोजी झालेली नीट 2026 परीक्षा रद्द. पेपरफुटीनंतर एनटीएचा निर्णय. पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश. पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये नीट परीक्षेची नवी तारीख जाहीर होईल. एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांची माहिती. संपूर्ण पेपर नाही, काहीच प्रश्न लीक झाले अशी देखील माहिती समोर. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिक पुण्यापर्यंत. नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पेपर तयार झाला अशी सूत्रांची माहिती. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातून शुभम खैरनारला अटक, तर खैरनारनं दिलेल्या माहितीनुसार पुण्यातूनही एका व्यक्तीला ताब्यात घेतलं अशी सूत्रांची माहिती. खैरनार BAMSचा विद्यार्थी. नीटचा पेपर नाशिकमधून इंस्टाग्रामवर लीक, तर आरोपी शुभम खैरनारला अटक. आरोपीनं 15 लाखांना प्रश्नपत्रिका विकल्याचा संशय. तर आमच्या मुलाचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, शुभमच्या वडिलांची प्रतिक्रिया. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं केला गुन्हा दाखल. सीबीआयचं पथक राजस्थान पोलिसांकडून प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे घेणार ताब्यात. एनटीएच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचीही शक्यता. भाजपच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया, हे अपयश नसून तरुणाईच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा. नीट पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींचा भाजपवरती निशाणा. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या प्रश्नावर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं मात्र मौन, तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी साधली चुप्पी. पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलेलं नाही. पेपरफुटी आणि पेपर परीक्षा रद्द प्रकरणी देशभरातून नाराजी. एनटीए संचालकांच्या नियुक्तीवर राहुल गांधी यांनी उपस्थित केला प्रश्न. 2024 साली एनटीए संचालक कोण होते आणि आज त्यांना मोदी सरकारनं कुठं बसवलं? गुगल करून तुम्हीच याची माहिती घ्या, राहुल गांधी यांची टीका. नीट परीक्षेसंदर्भात रोहित पवार यांच्या एक्सवर पोस्ट. 281 प्रश्न असलेल्या गेस पेपरमधील 131 प्रश्न नीटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. यंदाही परीक्षेमध्ये पैशांचा मोठा खेळ झाला आहे स्पष्ट. तर ठराविक दलालांच्या पैशांच्या खेळामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून त्यांच्या आयुष्याचा खेळ करणं योग्य नाही अशीही केली टीका. नवी दिल्लीमधल्या एनटीए कार्यालयासमोर पुन्हा NSUIचं आंदोलन, तर नीट परीक्षा रद्द आणि पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक.